काय आहे प्रॉब्लेम? लॉग 0.5 टू द बेस 2. सेम प्रॉब्लेम तसं कोणत्या फॉर्म मध्ये लॉग लागलाय पण इक्वल टू साईन आहे काय? नाही. जर इक्वल टू साईन नसेल तर त्याला काय करायचं? इक्वल टू साईन घ्यायचं. इक्वल टू साईन घ्यायचं. त्याला म्हणू आपण लेट लॉग 0.5 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. काहीतरी कॉन्स्टंट घ्यायचा त्याला एक्स वाय तुम्हाला जे घ्यायचं आहे ते. या म्हटलं आपण एक्स घेतला. कोणत्या फॉर्म मध्ये आलं? आता लॉगॅरिथम फॉर्म मध्ये आलं. याची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. आता याची व्हॅल्यू डायरेक्टली कॅल्क्युलेटरने निघते पण ते डायरेक्ट तशी कॅल्क्युलेट करत नसतात. त्याला लॉगॅरिथमचे रूल्स लावून तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं असते. कोणत्या फॉर्म मध्ये आलं आहे? लॉगॅरिथम फॉर्म मध्ये. कशात कन्वर्ट करायचं? बेस इंडेक्स मध्ये करा कन्वर्ट. लॉग गायब करा. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू या दोघांचे काय होणार आहे? इंटरचेंज 0.5. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.5. आता हा एक्स कोणाच्या डोक्यावर आहे? 2च्या. आणि या साईडने काय आहे तुमचं? 0.5. या साईडने काय आहे तुमचं? 0.5. आता या साईडने जर 0.5 असेल तर आपल्याला याच्यासारखंच इकडे लिहायचं. कारण इथं काल जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केली त्याच्यानुसार इकडचे प्रॉब्लेम करायचे. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.5. तर याला कसं लिहायचं? आता 0.5 आता पॉईंट मध्ये व्हॅल्यू पाहिजे. काल आपण एक रूल लावला होता बेस अँड इंडायसेसचा. जसं असं जर असेल 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 2 रेस्ट टू द पॉवर 4. तर अकॉर्डिंग टू बेस अँड रूल ऑफ बेस अँड इंडायसेस एक्सची व्हॅल्यू किती येते? 4. एक्स इज इक्वल टू किती येते? 4. तसंच इथं करायचं. आता एक्स कोणाच्या डोक्यावर आहे? 2च्या. पण इथं 2 आहे काय? नाही. मग या 0.5च्या जागी आपल्याला काय आणायचं आहे? 2 रेस्ट टू द पॉवर समथिंग जे काही असेल ते. मग आता 0.5 ला पहिल्यांदा लिहायचं कसं? तर पहिल्यांदा हा पॉईंट गायब करायचा. पहिल्यांदा काय गायब करायचं तुम्हाला? पॉईंट. पॉईंट पहा कसा गायब? आता हा 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.5. आता मी काय करतो? पॉईंट नंतर किती संख्या आहे? 1. आता 0.5 कोणाची व्हॅल्यू असते? 1/2 ची. जर तुम्ही 1/2 ची व्हॅल्यू काढली तर 1/2 ची व्हॅल्यू किती येते? 0.5. तर मी काय करतो मग? या 0.5 च्या जागी किती लिहितो? 1/2. 0.5 च्या जागी किती लिहितो? 1/2. पण जर मी आता 1/2 लिहिले तर हा 2 काय झाला? डिनॉमिनेटर मध्ये. आपल्याला 2 कुठं पाहिजे? वर पाहिजे याच्यासारखा. हा 2 रेस्ट टू द पॉवर हा 1/2 आहे. आता मला सांगा हा जर 1/2 आहे तर या 2 च्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते? 1. याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते? 1. आणि तुम्हाला माहित आहे हे रूल्स आहेत तुम्हाला माहित. हा जर खाली एक्स असेल किंवा एक्स स्क्वेअर असेल, हा जर एक्स स्क्वेअर तुम्हाला वर न्यायचा असेल तर याचा पॉवर किती होते? मायनस. याचा पॉवर किती होतो? -2. 1/x स्क्वेअर हा जर एक्स वर गेला म्हणजे जो काही तुमचा घातांक असतो घातांकाचा साईन चेंज होते. मग तो प्लस असला तर त्याचा मायनस, मायनस असला तर त्याचं प्लस. तसंच इथं काय आहे? 1/2. 2 रेस्ट टू द पॉवर काय आहे? 1. आता हा जर 2 वर गेला तर इथं काय राहील? 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 2 रेस्ट टू द पॉवर -1. 2 रेस्ट टू द पॉवर -1. मग आता लावा रूल्स ऑफ बेस अँड इंडायसेस. रूल्स ऑफ बेस अँड इंडायसेस. बेस सारखे तर त्याची इंडेक्स काय राहणार आहे? सेम. तर एक्स ची व्हॅल्यू किती राहील तुमच्याकडे? एक्स इज इक्वल टू -1. एक्स इज इक्वल टू -1. आणि एक्स म्हणजेच काय आहे तुमचा? एक्स इज इक्वल टू -1. आपण एक्स कोणाला घेतलं? लॉग 0.5 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. सॉरी इज इक्वल टू -1. हे झालं तुमचं आन्सर. एक्स इज इक्वल टू -1 आणि एक्सच्या जागी एक्सची किंमत एक्स म्हणजे काय? लॉग 0.5 टू द बेस 2 इज इक्वल टू -1. त्याच प्रॉब्लेम सारखं फक्त थोडंसं वेगळं. व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम्स. असंच एक दुसरं प्रॉब्लेम घेतो. लॉग 0.2 टू द बेस 5. लॉग 0.2 टू द बेस 5. याच्यासारखाच प्रॉब्लेम आहे सेम. आता याच्यातही काय आहे? याच्यातही तुम्हाला इक्वल टू साईन नाही म्हणजे याची व्हॅल्यू काढा म्हणते. ही जी आहे याची व्हॅल्यू काढा पण इक्वल टू काही दिलेलं आहे काय? नाही. मग याला काय घ्यायचं? लेट लॉग 0.2 टू द बेस 5 याला काय म्हणू आपण? एक्स.
याला काय म्हणायचं एक्स. कोणत्या फॉर्म मध्ये झालं, लॉगॅरिथम फॉर्म मध्ये. कशात कन्वर्ट करायचं आहे, बेस इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. करा बेस इंडेक्स फॉर्म मध्ये, लॉग गायब करा, 5 या दोघांची काय करायची आहे, इंटरचेंज. 5 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.2. 5 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.2. परत पाहायचं, हा एक्स कोणाच्या डोक्यावर आहे, 5च्या. पण ही संख्या आहे इन टर्म्स ऑफ 5 आहे काय, नाही. मग 0.2 ला काय करायचं, 0.2 ला कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं, इन टर्म्स ऑफ 5, त्याला 5च्या फॉर्म मध्ये. आता मला सांगा 0.2 कधी येते, 1/5 ची व्हॅल्यू. 1/5 ची व्हॅल्यू किती असते, 0.2. 1/5 ची व्हॅल्यू किती आहे, 0.2. तर मी या 0.2 ला असं लिहू शकतो 1/5. जसं मी या 0.5 ला 1/2 लिहिलं, तसंच या 0.2 ला काय लिहायचं, 1/5. तर लिहा याच्यात 5 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 1/5. तेच रूल, हा आपल्याला 5 कुठं पाहिजे, वर. तर याला असं लिहायचं 5 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 5 रेस्ट टू द पॉवर -1. देअरफॉर दोघांचे बेस काय आहेत, सारखे. तर इंडेक्सची व्हॅल्यू काय येईल, सेम, एक्स इज इक्वल टू -1. पण एक्स आपण काय म्हटलं आहे, लॉग 0.2 टू द बेस 5 इज इक्वल टू -1. हे झालं तुमचं आन्सर, -1. ठीक आहे, घ्या लिहून. नेक्स्ट घेऊ आपण लॉग 0.0001 टू द बेस 10. log 0.0001 to the base 10 to the base 10. काय आहे, log 0.0001 to the base 10. ठीक आहे. आता परत इक्वल टू काही दिलेलं आहे काय, नाही. इक्वल टू काहीतरी घ्यायचं, याला म्हणू आपण लेट. log 0.0001 टू द बेस 10 याला म्हणायचं एक्स इज इक्वल टू एक्स. आता म्हटलं एक्स, परत कोणत्या फॉर्म मध्ये आलं, लॉगॅरिथम फॉर्म मध्ये आलं. कशात कन्वर्ट करायचं, बेस इंडेक्स मध्ये. करा कन्वर्ट. 10 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.0001. 10 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 0.0001. आता पहा, हा कोणाच्या डोक्यावर आहे, 10च्या.
हा कोणाच्या टोकावर आहे 10च्या. आणि ही जी संख्या आहे या संख्येला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे इन टर्म्स ऑफ 10 रेस टू द पॉवर. इन टर्म्स ऑफ 10 रेस टू द पॉवर. आता कसं 10 टू द पॉवर? आता पहिल्यांदा याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता मला सांगा पॉइंट नंतर किती झिरो आहेत? 1 2 3 4. पॉइंट नंतर किती झिरो आहेत? 4 झिरो आहेत. आता पॉइंट नंतर जर 4 झिरो असतील तर याला लिहायचं कसं? आता मी याला असं लिहू शकतो. पहिल्यांदा आपण झिरो काढून टाकू. पहिल्यांदा काय काढू? झिरो. किती झिरो आहेत? 1 2 3 4. तर 0.001 मल्टिप्लाइड बाय 10,000. मल्टिप्लाइड बाय 10,000. जर तुम्ही असं लिहिलं तर आता या 10,000 न जर तुम्ही याला म्हणजे कारण किती पॉइंट नंतर पहा डिजिट किती आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे आपल्याला किती झिरो लागतील? 4 झिरो. म्हणून आपण 1 नंतर किती झिरो लिहिले? 1 2 3 4. म्हणजे तुम्ही जर आता यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू किती येते? 1. कोणाची? या वरच्या व्हॅल्यूची. म्हणजे हे याला तुम्ही असं लिहू शकता 10 टू द पॉवर x इज इक्वल टू 1 अपॉन 10,000. 1 अपॉन 10,000. 1 अपॉन किती येते तुमची? 1 अपॉन 10,000. ठीक आहे. आता 1 अपॉन 10,000 याला तुम्ही असं लिहू शकता 10 रेस टू द पॉवर x. हे तुम्हाला समजलं पाहिजे. 1 अपॉन याला लिहिताना असं लिहू शकता तुम्ही 10 टू द पॉवर 4. म्हणजे किती झिरो आहेत? 4 झिरो आहेत. म्हणून 10 टू द पॉवर 4. 10 टू द पॉवर 4. आणि हा पॉवर 4 हा वर गेला तर 10 टू द पॉवर x इज इक्वल टू 10 टू द पॉवर -4. आणि अकॉर्डिंग टू रूल ऑफ बेस अँड इंडायसेस x ची व्हॅल्यू किती होणार आहे तुमच्याकडे? -4. x इज इक्वल टू होते तुमचा -4 आणि x च्या जागी आपण काय पुट केलेलं आहे? लॉग 0.0001 टू द बेस 10. किती येते याची व्हॅल्यू? -4. तुम्ही चेक करू शकता. हे डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू हे जर तुम्ही व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये पुट केलं तर त्याचे आन्सर डायरेक्ट किती येते? -4. पण ते आपल्याला आणून दाखवायचं आहे बाय युजिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. हे एक याच्यानंतर एक चौथं घेऊ. लॉग 50 टू द बेस 5 रूट 2. लॉग 50 टू द बेस 5 रूट 2. आता पहा लॉग 50 टू द बेस 5 रूट 2. ठीक आहे. परत इक्वल टू साईन नाही, इक्वल टू साईन घ्या. याला म्हणू आपण लेट. लॉग 50 टू द बेस 5 रूट 2 इज इक्वल टू x. लॉग 50 टू द बेस 5 रूट 2 इज इक्वल टू x. याला काय म्हणायचं? x म्हणा x. कोणत्या फॉर्म मध्ये आला? बेस इंडेक्स लॉगॅरिथम फॉर्म मध्ये. कशात कन्वर्ट करा? बेस इंडेक्स फॉर्म मध्ये करा कन्वर्ट. 5 रूट 2 रेस टू द पॉवर x या दोघांची इंटरचेंज लॉग गायब इज इक्वल टू 50. इज इक्वल टू 50. इज इक्वल टू 50. आता मला सांगा हा x कोणाच्या डोक्यावर आहे? 5 रूट 2 च्या. इकडल्या साईडने किती आहे? 50. जर तुम्हाला बेस आणि इंडेक्सचे जसं हे इथं बेस सारखे तर इंडेक्स सारखे म्हणजे तुम्हाला इकडल्या साईडने किती आहे? 50. आता याच्या पहिले आपण 0.5 होतो, 5 होतो, 2 होतो, तर त्याला आपण बेस किती आणला होता? 2. बेस का 2 आणला होता? याच्या पहिले 2, 5. इथं बेस का 10 आणला? कारण हे 10 च्या पॉवर आहे. इथं बेस किती आहे याचा? 5 रूट 2. आणि या साईडने किती आहे? 50. म्हणजे 50 ला 50 जी आहे 50 ला तुम्हाला अशा प्रकारे तोडायचं आहे की ज्याचा बेस काय आला पाहिजे? 50 चा 5 रूट 2. म्हणजे याचा अर्थ काय आहे? या ही जी व्हॅल्यू आहे राईट साईडची या व्हॅल्यूला तुम्हाला अशा व्हॅल्यू मध्ये तोडायचं आहे की ज्याचा बेस किती आला पाहिजे? 5 रूट 2. आता 5 रूट 2 म्हणजे काय? तर समजा आपण आता 5 इंटू रूट 2. आता पहिल्यांदा 1 डोक्यावर 1 ठेवला तर तीच व्हॅल्यू येते. पहिल्यांदा 2 ठेवू. 2 जर ठेवला आणि हा याला जर वाटून दिला 5 चा वर्ग 25 आणि रूट 2 चा वर्ग 2. किती येते? एक्झॅक्ट 50. एक्झॅक्ट व्हॅल्यू किती येते? 50. म्हणजे या 50 ला कसं तोडायचं? 5 रूट 2 रेस टू द पॉवर x इज इक्वल टू 5 रूट 2 चा होल स्क्वेअर. 5 रूट 2 चा होल स्क्वेअर. मग याच्यातच का तोडलं? कारण इकडचा बेस आहे ना. आपल्याला दोन्ही साईडचे बेस सारखे ठेवायचे. मग इकडा जो बेस असेल त्याच फॉर्म मध्ये याला तोडायचं. मग हे तुटत असते काय? तर ही म्हणजे प्रॉब्लेमच असे डिझाईन केलेले राहतात की ते फॉर्म ती जी व्हॅल्यू असते तिकडची ते बराबर त्या व्हॅल्यू मध्येच तुटते.
दोघांचा बेस सारखा म्हणून एक्सची व्हॅल्यू किती 2 आणि एक्सची व्हॅल्यू काय तुमच्याकडे लॉग 50 टू द बेस 5 रूट 2 इज इक्वल टू 2. लॉग 50 टू द बेस 5 रूट 2 इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर असंच एक प्रॉब्लेम घेऊ. लॉग क्यूब रूट ऑफ 1000 cube root of 1000 to the base 10. Log cube root of 1000 to the base 10. घ्या परत इक्वल टू साइन ने तर याला काय म्हणू आपण लेट लॉग क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स. कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लॉगेरिथम फॉर्म मध्ये. कशात कन्वर्ट करायचं? बेस इंडेक्स मध्ये. तर बेस इंडेक्स लॉग आहे, या दोघांचे काय करा इंटरचेंज. 10 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1000 क्यूब रूट ऑफ 1000. ठीक आहे. आता एक्स कोणाच्या बेसमध्ये आहे 10च्या. ही जी व्हॅल्यू असेल, जी काही व्हॅल्यू असेल, या व्हॅल्यूला कशाच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं इन टर्म्स ऑफ 10. इन टर्म्स ऑफ 10. आता पण कसं याला कसं लिहितो 10च्या फॉर्म मध्ये 10 रेस्ट टू द पॉवर एक्स. आता हा किती आहे जसं तुम्हाला माहिती आहे, स्क्वेअर असलं तर आपण समजा रूट एक्स आहे, या रूट एक्सला आपण कसं लिहित असतो एक्स रेस्ट टू द पॉवर 1/2. एक्स रेस्ट टू द पॉवर 1/2. क्यूब रूट असेल तर या एक्सला कसं लिहितात 1/3. म्हणजे जेवढा रूट असेल त्याला डोक्यावर जाताना तो 1/, होतो 1/2 1/3. फोर्थ रूट असेल तर 1/4. फिफ्थ रूट असेल तर 1/5. तसंच हा कोणाचा आहे 1000चा क्यूब रूट आहे. तर पहिल्यांदा आपण हे क्यूब रूट काढतो. याला काय लिहितो मी 1000 रेस्ट टू द पॉवर 1/3. 1000 रेस्ट टू द पॉवर 1/3. पण आता मला हे 1000 पाहिजे काय नाही, मला काय पाहिजे हे 1000 10च्या फॉर्म मध्ये पाहिजे. मला सांगा 10च्या डोक्यावर किती ठेवले तर 1000 येतात. 10चा वर्ग 100 आणि 100 गुणिला जर तुम्ही 10 केला तर ते किती येतात 1000. म्हणजे 10 क्यूब. 10 क्यूब जो असतो हा असतो 1000. तर मग मी याला असं लिहितो 10 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 10 क्यूब रेस्ट टू द पॉवर 1/3. या 1000 काय लिहिले मी 10 क्यूब. तर इथं हा 10 रेस्ट टू द पॉवर एक्स. आता पहा 10च्या डोक्यावर 3 आणि होल ब्रॅकेटच्या डोक्यावर 1/3. जर ब्रॅकेटच्या डोक्यावर व्हॅल्यू असेल तर या दोघांचा काय असतो प्रॉडक्ट. या दोघांचा काय होतो प्रॉडक्ट. तर मग तुम्ही याला असं लिहू शकता 10 रेस्ट टू द पॉवर 3 इंटू 1/3. 10 रेस्ट टू द पॉवर 3 इंटू 1/3. आणि ही 3 काय होऊन जातील कॅन्सल. 10 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 10 रेस्ट टू द पॉवर 1. दोघांचा बेस काय आहे सेम, म्हणून एक्सची व्हॅल्यू किती 1. आणि एक्स काय आहे तुमचा लॉग क्यूब रूट ऑफ 1000 to the base 10 is equal to 1 is equal to 1. हे झालं तुमचं नेक्स्ट प्रॉब्लेम. आता थोडस याच्यात एक वेगळं घेतो. सिक्स 25 raised to the power log 7 to the base 5. 625 raised to the power log 7 to the base 5. log 7 to the base 5. ठीक आहे. आता हे तिन्ही जरी प्रॉब्लेम पाहिले तुम्ही पहिले 1 2 3, हे तिन्ही कोणत्या फॉर्म मध्ये होते म्हणजे तिघांमध्ये लॉग होतं. आता हे जे प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये लॉग आहे काय नाही, पण हे बेस इंडेक्स मध्ये आहे काय बेस इंडेक्स मध्ये ते नाही. ठीक आहे. बेस इंडेक्स मध्ये आहे का ते नाही. आता म्हणजे हे लॉग मध्ये नाही आहे, हे लॉग मध्ये नाही आहे, हे लॉग ज्यावेळेस इक्वल टू साइन येईल त्यावेळेस ते कम्प्लीट फॉर्म मध्ये असते. तसंच हे बेस इंडेक्स मध्ये नाही, पण हा बेस इंडेक्सचा फॉर्म आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला इक्वल टू घ्याल त्यावेळेस तो फॉर्म कम्प्लीट होईल, म्हणजे कम्प्लीट बेस इंडेक्स फॉर्म. तर काय करायचं परत याला काय घ्यायचं एक्स लेट एक्स इज इक्वल टू किंवा धिस टर्म इज इक्वल टू एक्स. 625 raised to the power log 7 to the base 5 is equal to x is equal to x. त्याला काय म्हणायचं x म्हणा x. आता कोणत्या फॉर्म मध्ये आलं बेस इंडेक्स फॉर्म मध्ये आलं. कशात कन्व्हर्ट करायचं
लॉगॅरिथम फॉर्म मध्ये कन्वर्ट करा लॉगॅरिथम फॉर्म मध्ये कन्वर्ट. आता लॉगॅरिथम फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना इकडे लक्षात द्यायचं, आता इथं पहा काय गडबड होते. समजा कोणी इथं डायरेक्ट लॉगॅरिथम मध्ये लावला तर काय होणार, काही इथं लावला तुम्ही लॉगॅरिथम फॉर्म, तर लॉग, ठीक आहे, हा 625 ऍज इट इज, या दोघांची इंटरचेंज इज इक्वल टू लॉग 7 टू द बेस 5 झालं. आता मला सांगा, जर तुम्ही इथं डायरेक्ट लॉगॅरिथम फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर आता याच्यानंतर आन्सर भेटणार आहे काय? आता पहा, दोन्ही साईडने लॉग झाले म्हणजे तुम्ही आता फॉर्म चेंज करू शकत नाही. मग दोन्ही साईडने जर लॉग असेल तर आपण फॉर्म करू शकत नाही. जर आपण फॉर्म जर आपण चेंज करू शकत नाही, मग प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आता काय करायचं मला सांगा. आता ज्यावेळेस दोन्ही साईडनं लॉग असतात त्यावेळेस आपण कोणती प्रॉपर्टी लावतो? इक्वेलिटी प्रॉपर्टी लावतो. आणि इक्वेलिटी प्रॉपर्टीची काय कंडिशन असते? दोघांचा बेस काय पाहिजे सारखा. याचा बेस किती आहे? 5 आणि याचा बेस किती आहे? 625. किती आहे याचा बेस? 625. आता याचा बेस जर 625 असेल तर हा बेस कधीच, आता तुम्ही म्हणाल मग या 625 ला आपण तोडू कसं? 5चा क्यूब, 5चा क्यूब. तर आपण त्याला तसं तोडू शकत नाही, कारण ही संख्या बेस आहे. संख्या कोणती तुटते? वरची, म्हणजे याच्या डोक्यावरची संख्या. याच्या डोक्यावरची संख्या तुटणार आहे. हे 7 तुटू शकते, 1 तुटू शकते. बेसची व्हॅल्यू तुटत नाही आणि बेसची व्हॅल्यू कधीच तुटत नसते. ठीक आहे, पाहून घ्यायचं. हा जो बेस आहे, बेस हा जर तुम्ही असं लिहिला तर याच्यामध्ये काही चेंज करता येत नाही. म्हणून याला लॉगॅरिथम लावण्याच्या पहिल्यांदा पाहायचं की याच्यात एक लॉगचं टर्म आहे, हे लॉगचं टर्म आहे. याचा बेस किती आहे? 5. याचा जर बेस 5 असेल तर ही जी व्हॅल्यू आहे, कारण याला आता लॉग लागणार आहे, याला याच्या बेस मध्ये जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू मध्ये तोडायचं. का तोडायचं? कारण याला लॉग लागल्यानंतर हा त्या लॉगच्या बेसमध्ये जाईल आणि ही व्हॅल्यू ह्या जर सारख्या नसतील तर समोर प्रॉब्लेम जात नाही. म्हणून पहिल्यांदा याला काय करायचं, हा जो 625 आहे याला इन टर्म्स ऑफ 5 तोडायचं. कशाच्या फॉर्म मध्ये? इन टर्म्स ऑफ 5. आता मला सांगा 5च्या डोक्यावर किती ठेवले तर 625 येते? 5 स्क्वेअर, 5 क्यूब, 5 रेस्ट टू द पॉवर 4. 625 ला आपण काय लिहितो? 5 रेस्ट टू द पॉवर 4 रेस्ट टू द पॉवर लॉग 7 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स, इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, पहिल्यांदा आता याला 5च्या डोक्यावर 4 आणि या होल ब्रॅकेटवर हे, तर याला तुम्ही असं लिहायचं 5 रेस्ट टू द पॉवर 4 लॉग 7 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. आता पहा, याचा बेस 5. आता हे 4 इकडे पाठवून द्या, ते नंतर पाठवले तर त्याचा काही अर्थ नाही. याचा बेस 5 आहे आणि या इकडे 5. आता याला कशात कन्वर्ट करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. आता लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करा. लॉग 5 रेस्ट टू द पॉवर एक्स किंवा लॉग एक्स टू द बेस 5 इज इक्वल टू, टोटल टर्म इकडे जाईल 4 लॉग 7 टू द बेस 5, 4 लॉग 7 टू द बेस 5. आता परत लॉग 5 आला, पण कोणता फॉर्म्युला लागत नाही? इक्वेलिटीचा. का लागत नाही इक्वेलिटीचा फॉर्म्युला? कारण इक्वेलिटीचा फॉर्म्युला लावण्यासाठी दोघही लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. या लॉगच्या समोर तर काही आहे नाही आणि या लॉगच्या समोर किती आहे? 4. त्याच्यामुळे हे 4 काय करायचे? अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल वर पाठवून द्यायचे. तर इथं राहील लॉग 5 रेस्ट टू द पॉवर एक्स किंवा एक्स टू द बेस 5 इज इक्वल टू लॉग 7 रेस्ट टू द पॉवर 4 टू द बेस 5. कोणता रूल लावला इथं तुम्ही? इथं लावला तुमचा ए लॉग बी टू द बेस m इज इक्वल टू लॉग b टू द बेस m आणि हा ए काय जाते त्याच्या डोक्यात. ठीक आहे, आता करून घ्या. लॉग 5 देअरफॉर x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 7 रेस्ट टू द पॉवर 4. x ची व्हॅल्यू किती तुमची? 7 रेस्ट टू द पॉवर 4. आणि तुम्ही जर 7 रेस्ट टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू काढली तर ती येते 2401. हे कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट घ्यायची, कॅल्क्युलेट करून घ्यायची. x इज इक्वल टू 2401 आणि x म्हणजे काय आहे आपला? 625 रेस्ट टू द पॉवर लॉग 7 टू द बेस 5 इज इक्वल टू 2401 इज इक्वल टू 2401. लिहा.
याच्यासारखाच एक नेक्स्ट प्रॉब्लेम. (18 log 7 to the base 3 root 2. 18 log 7 to the base 3 root 2. आता सेम प्रॉब्लेम आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? बेस इंडेक्स मध्ये. याला पहिल्यांदा आपण x घेऊ. लेट 18 log 7 to the base 3 root 2 is equal to x. is equal to x. आता याला जर तुम्ही x घेतलं, आता पाहायचं, आता तुम्ही जर डायरेक्ट लॉग लावला जसं इथं, मला सांगा याच्यामध्ये एक लॉगचा टर्म आहे, किती बेस आहे त्याचा? 3 रूट 2. किती बेस आहे? 3 रूट 2. जर तुम्ही याच्यात लॉग लावला तर याच्या म्हणजे लॉग लावल्यानंतर हे काय बनणार? लॉग 18 रेस्ट टू द पॉवर x असं बनत नाही का? पण या लॉगच्या बेसमध्ये किती येणार? 18. आपल्याला 18 पाहिजे काय? नाही पाहिजे. का नाही पाहिजे? कारण या लॉगच्या बेसमध्ये किती आहे? 3 रूट 2. म्हणून पहिल्यांदा हा जो 18 आहे, या 18 ला काय करायचं? तुम्हाला तोडायचं. 18 ला कसं तोडायचं? कोणाच्या फॉर्म मध्ये? 3 रूट 2 च्या. आता सांगायचं 3 रूट 2 स्क्वेअर करून 3 चा वर्ग 9 आणि रूट 2 चा स्क्वेअर 2 बरोबर किती येते? 18. म्हणजे 18 ला काय लिहायचं? 3 रूट 2 चा स्क्वेअर. 3 रूट 2 चा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेस्ट टू द पॉवर लॉग 7 टू द बेस 3 रूट 2 इज इक्वल टू x. त्याच्यानंतर हा जो 3 रूट 2, आता याच्या डोक्यावर 2 आणि पूर्ण ब्रॅकेटच्या डोक्यावर हा 2 आणि या लॉगचा काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. तर इथं राहील 3 रूट 2 रेस्ट टू द पॉवर 2 log 7 टू द बेस 3 रूट 2 इज इक्वल टू x. इज इक्वल टू x. आता झालंय बघू, याचा बेस 3 रूट 2. आता तुम्ही याला लॉगॅरिथम फॉर्म लावू शकता. लावा लॉगॅरिथम फॉर्म. लॉग 3 रूट 2 किंवा सिंपल मध्ये लिहा. हा x इकडे जाईल. लॉग x टू द बेस 3 रूट 2 इज इक्वल टू 2 log 7 टू द बेस 3 रूट 2. परत इक्वलिटी प्रॉपर्टी लागते. इथं लिहू शकता तुम्ही बाय युझिंग, या प्रॉब्लेम मध्ये बाय युझिंग इक्वलिटी प्रॉपर्टी. बाय युझिंग इक्वलिटी प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. बाय युझिंग इक्वलिटी प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. तसंच आता इथे इक्वलिटी लागते, पण कधी? दोन्ही लॉगच्या समोर काही पाहिजे नाही. इथं काय 2, तर 2 काय घ्यायचं? डोक्यावर पाठवून द्यायचं. लॉग x टू द बेस 3 रूट 2 इज इक्वल टू लॉग 7 स्क्वेअर टू द बेस 3 रूट 2. हे कोणत्या रूल नुसार? a log b टू द बेस m इज इक्वल टू लॉग b टू द बेस m आणि हा a काय जाते त्याच्यावर रेस्ट टू द पॉवर द्या पाठवून. गेला? लावा. बाय युझिंग इक्वलिटी प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. बाय युझिंग इक्वलिटी प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. by using equality property of logarithm. Log equality property. Log 3 root 2 log 3 root 2 cancel. X is equal to किती येते? 7 square. X is equal to 49 आणि x च्या जागी x ची व्हॅल्यू पुट करून घ्या. 18 raised to the power log 7 to the base 3 root 2 is equal to 49. is equal to 49. हे झालं तुमचं आन्सर. सेम त्याच्यासारखंच होतं. त्यानंतर नेक्स्ट येते फाइंड x if log of x to the base 2 to the base 3 to the base 2 is equal to 1. is equal to 1. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे लॉगचे टर्म. log of x to the base 2 म्हणजे या लॉगचा log x to the base 2 त्याचा बेस 3 त्याचा बेस 2. log x to the base 2 to the base 3 to the base 2 म्हणजे या पूर्ण यांचा बेस 2, या पूर्ण याचा बेस 3 आणि या x चा बेस 2 इक्वल टू 1.
तर काय करा म्हणते, x ची व्हॅल्यू का फाइंड x. तर काय करायचं नाही, जे दिलेलं आहे ते घेऊन घ्यायचं. घेऊन घ्या जे काय काय घेऊन आहे तुम्हाला, लॉग ऑफ x to the base 2 to the base 3 to the base 2 is equal to 1 is equal to 1. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. कशात कन्वर्ट करायचं, बेस इंडेक्स मध्ये करा. फक्त हा एक लॉग गायब आहे, इथे हे 2 रेस्ट टू द पॉवर 1 हे पूर्णच्या पूर्ण तिकडे चाललं जाईल. लॉग x to the base 2 to the base 3 x to the base 2 to the base 3. तर हे इकडच्या साईडने लिहितो, हे इकडच्या साईडने लिहितो. log x to the base 2 to the base 3 2 raised to the power 1 2. परत कोणत्या फॉर्म मध्ये आलं, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. परत कशात कन्वर्ट करायचं, बेस इंडेक्स मध्ये. 3 स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 2. हे इकडच्या साईडने हे इकडच्या साईडने लिहितो. लॉग एक्स टू द बेस 2 3 चा वर्ग 9 3 चा वर्ग 9. ठीक आहे. परत लॉगॅरिथमिक मध्ये परत बेस इंडेक्स मध्ये कन्वर्ट करा. 2 रेस्ट टू द पॉवर 9 इज इक्वल टू एक्स. एक्स येतो तुमचा 2 रेस्ट टू द पॉवर 9 ची व्हॅल्यू येते 512. हे सर्व कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू. हे झालं तुमचं आन्सर. एक्स इज इक्वल टू 512. आणि याच्या सारखा एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. करून घ्यायचं सॉल्व. सेम प्रॉब्लेम, फक्त थोडासा व्हॅल्यू वेगवेगळे. इफ हे सॉल्व करून घ्यायचं का, इफ log of log x to the base 3 to the base 2 to the base 3 whole bracket complete is equal to 1, then show that x is equal to 6561. x is equal to 6561. ठीक आहे. आता याच्यात शो दॅट म्हटलं नाही, याच्यात म्हटलं फक्त x ची व्हॅल्यू काढा. तर x ची व्हॅल्यू इथं 512 आला. याच्यात तसंही म्हणू शकतो, शो दॅट x इज इक्वल टू 512. तर याच्यात सेम करायचं. याच्यात असंही म्हणू शकतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. पण त्यानं तसं न म्हणता वेगळं दिलं, x ची व्हॅल्यू 6561 आणा किंवा x ते कसंही सॉल्व केलं तर ते लिहून घ्या. सर हा, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिलेलीच असते का? पण x ची व्हॅल्यू नाही दिलेली, x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. नाही, इथे दिली की नाही 65 61 ही म्हणत होतो. शो दॅट करायचं, शो दॅट करायचं, आणून दाखवायचं. ओके ओके. कधी कधी शो दॅट राहते, कधी कधी फाइंड बनते. आता ती प्रॉब्लेम विचारण्याची पद्धत आहे. आता हे असं दिलं म्हणजे यानं तुमचं आन्सर कन्फर्म केलं की तुमचं आन्सर एवढं यायला पाहिजे. फाइंड एक्स म्हटलं म्हणजे तुम्ही थोडेसे, त्यानं तुम्हाला पूर्ण डाटा दिलेला आहे. तो म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढा किती येते. म्हणजे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू म्हणजे तुम्ही कन्फर्म होत नाही की बा हीच असेल की नसेल. इथं तुम्ही कन्फर्मच आहे, म्हणजे तुमची एक्स ची व्हॅल्यू एवढी यायलाच पाहिजे. इथं समजा गडबड होऊ शकते व्हॅल्यू मध्ये, इथं गडबड झाली म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चुकला. इथं दुसरी व्हॅल्यू आली तर तुम्हाला माहित नाही आपला प्रॉब्लेम बरोबर आहे की करेक्ट. इथं जर ही व्हॅल्यू सोडून जर दुसरी व्हॅल्यू आली म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चुकला. शो दॅटच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कन्फर्मेशन भेटते तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही. फाइंडच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही कन्फ्युज, म्हणजे तो तुम्हाला कन्फ्युज करते किंवा तुम्ही काढा किती येते, तुम्ही सांगा मला किती येते.
झालं. ठीक आहे. बाकीचं मग याचं अजून 4-5 प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर मग ते चेंज ऑफ बेस चालू होते, ते आपण संध्याकाळी ते कंटिन्यूस घेऊ आज. एक तर पहिले रिपीट बॅच घेऊ, नंतर रेग्युलर घेऊ. ते टायमिंग सांगतोच मी. बाकीचं इव्हिनिंग. ठीक आहे सर.